भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 23 शांतीचं रहस्य भिक्षुगीत याचा भाग पहिला. शुकाचार्य परीक्षित राजाला भागवताची कथा सांगत होते. परीक्षित राजा इतका तल्लीन होऊन ऐकत होता की त्यांचं स्थळ काळाचं भानच हरपलं होतं. श्रीकृष्ण आणि उद्धव यांचा संवाद ऐकताना परीक्षिताला शुकाचार्य हे साक्षात श्रीकृष्ण वाटत होते आणि उद्धव हा आपल्या मनातीलच सारे प्रश्न विचारतोय असं समजून तो मौन झाला होता. शुकमुनींची ओघवती वाणी पवित्र गंगाजळासारखी वाहत होती. त्यांच्या शरीरातील पेशींपेशी सुजलाम सुफलाम करीत होत्या. तिला थांबवत एखादा बांध घालावा असं सुद्धा त्याला वाटलं नाही. तो सचैल सुस्नात होत होता. आत्मशांती हेच सर्व साधनांचं अंतिम फलित असतं. हे भगवंताचे विचार ऐकून परीक्षिताला आपल्या अंतिम कालाची आठवण झाली. आपल्या 7 दिवसांच्या या कालावधीत ही कथा ऐकायला मिळणं, त्यात श्रीकृष्ण उद्धव यांचा संवाद ही मोठी भाग्याची घटना आहे. समाधानाचे भाव व्यक्त करायला थोडा अवधी मिळाला हे पाहून परीक्षित राजा म्हणाला, गुरुदेव, उद्धव खरंच खूप भाग्याचा आहे. त्याच्या मनातील शंकांचं निरसन प्रत्यक्ष श्रीकृष्ण करीत आहेत. हे पाहून त्याच्या भाग्याचा हेवाच करावासा वाटतो. परंतु गुरुदेव, शांती ही अंतिम अवस्था कशी काय? त्याला थांबवीत शुकाचार्य म्हणाले, राजा, जीवाच्या वासना कामना संपल्या म्हणजे त्याची जागा प्रेम दया शांती या ईश्वरीय गुणांनी घेतली जाते आणि तो शांतीब्रह्म होतो. परीक्षिता, उद्धव हा तर ज्ञानश्रेष्ठ भक्त होता. श्रीकृष्ण हे मनोमन जाणून होते. श्रीकृष्ण निजधामाला जाणार हे जाणूनच तो सर्व प्रश्न विचारित होता. साधना, साध्य आणि सिद्धता याबाबत प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून ऐकायला त्याला ही नामी संधी मिळाली होती. जगातल्या ज्ञानी पंडितात मतमतांतराचे भेद असू शकतात. अभेद तत्व हे केवळ भगवंतच सांगू शकतात आणि ते जिज्ञासू जनात बिंबवावं हा त्याच्या मनात हेतू होता. म्हणून त्यानं श्रीकृष्णाला बोलतं केलं आणि श्रीकृष्णही कोणता आड पडदा न ठेवता त्याचं निराकरण करीत होते. परीक्षिता, आता हे शांतीगीत भगवंतानी कसं गायलं ते तुला सांगतो. भगवंत म्हणाले, उद्धवा, शांती ही साधकाची अंतिम अवस्था आहे. विवेक वैराग्यातून निष्कामतेतून झालेल्या साधनेतून देहाभिमान तर संपतोच. कोणताही आपपरभाव राहत नाही. सर्व भूतांच्या ठायी प्रेमभाव निर्माण होणं हे मनाचं शुद्धीकरण झाल्याचं लक्षण आहे. या प्रेमातूनच पुढे दयेचा पाझर फुटतो. मनातील कामक्रोधाची ठिकाणं उद्ध्वस्त होतात आणि तिथं शांतीचा निवास होतो. उद्धवा, परंतु हे वाटतं तितकं सोपं नाही. तू म्हणतोस तशी अवस्था ज्ञानसंपन्नांची होताना दिसते हे खरं आहे. सामान्यांना हे मिळवणं फारच कठीण आहे हेही तुझं म्हणणं सत्य मानलं तरी साधनेनं साध्याची सिद्धता करता येते. या संबंधीची एक गोष्ट तुला सांगतो. शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, या गोष्टीतून जे शांतिगीत गायलं गेलं त्याच्या चिंतनानं सामान्य साधकाला आपल्याला काय साधायचंय आणि त्यासाठी मनाची अवस्था कशी बदलावी याचं निश्चित मार्गदर्शन होईल. शांती ही अवस्था बाहेरून मिळवता येत नाही, तर अंतरातील बदलातून तिच्या अंतरातच उदय कसा होतो हे या कथेतून कळेल. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलेली कथा लक्षपूर्वक ऐक. साधक हो, ती गोष्ट आपण उद्या ऐकूया. आज इथेच थांबूया.
नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुषी त्वा अक्षय ठेवा कथा भावरूपे घडली हाते करी समर्पित गुरुचरणाते हरि ओम तत्सत.